Disaster Management, Chapter 4th, 6th Standard, Part 2. When the river water overflows due to rain or discharge of water from the dam, the condition is called flood. म्हणजेच आपण जाणून घेऊया की पावसामुळे किंवा धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे नदीचे पाणी जेव्हा प्रमाणाबाहेर वाढते तेव्हा त्या परिस्थितीला पूर असे म्हणतात. हो की नाही? मग आता याची आपण सविस्तर माहिती समजून घेऊया. सो लेट्स गो टू लर्न अबाउट फ्लड्स. A frequently occurring natural disaster in all parts of the world is flood. विद्यार्थी मित्रांनो, आता संपूर्ण जगामध्ये पाण्यामुळे निर्माण होणारी जी परिस्थिती आहे, महापूर, ही एक मोठी आपत्ती आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. Due to excessive rains in the same place, a river overflows its banks causing flood. म्हणजेच काय तर अतिवृष्टीमुळे एकाच ठिकाणी अधिक प्रमाणात जमा होणारं पाणी नदीच्या पात्राच्या बाहेर जातं आणि तेव्हा पुराचं संकट ओढावतं. The water drainage system is big cities falls short when there is heavy rainfall, resulting in choking of gutters and drainage lines. Water overflows on the roads and surroundings areas and even enters nearby houses. म्हणजेच काय तर मोठ्या मोठ्या शहरांमध्ये जेव्हा ह्या पाण्याची व्यवस्था करणारी व्यवस्था असते ती अपुरी पडते, त्यामुळे गटारी तुंबतात, पाणी जे आहे ते रस्त्यावरती पसरते आणि आसपासच्या परिसरातही आणि घरातही पाणी जात असते. आणि अशा पद्धतीने जी काही आपत्ती आपल्यावरती येते याच्यामुळे आपले मोठ्या प्रमाणात नुकसान होते आणि याच्यातून जे काही इफेक्ट्स आहेत जे तुमच्या डोळ्यासमोर आता स्क्रीनवर दिसत आहेत, या इफेक्ट्सला आपल्याला सामोरे जावं लागतं. मग ते इफेक्ट्स कोणकोणती तर जाणून घेऊया. फर्स्ट, ह्यूज लॉस to life and property. Second, soil erosion. Third, destruction of standing crops. Then after effects of floods like spread of diseases and epidemic affecting the health of the people. So let's go to learn about more info of flood. On your screen you can watch the huge loss of life and property, as well as that incident is very near to us, huge loss and life and property. Then soil erosion due to flood. We are watching effects of flood due to the flood situation, soil erosion. Then destruction of standing crops. पिकांचे अमाप नुकसान पाण्यामुळे होते आणि याचे जिवंत उदाहरण आपल्या जवळपासचा जो परिसर आहे त्यातील शेतकऱ्यांकडून तुम्हाला उत्तरे नक्कीच मिळतील. डिस्ट्रक्शन ऑफ स्टँडिंग क्रॉप्स, त्यामध्ये ऊस, भात अशा पिकांचं नुकसान झालेलं आहे. शहरामध्ये चोकिंग ऑफ गटर्स आणि या सगळ्या पूर परिस्थितीमुळे स्प्रेड होणारे डिसीजेस, मग त्यामध्ये मलेरिया, टायफॉइड, कॉलरा, गॅस्ट्रो यासारखे वेगवेगळे डिसीजेस उत्पन्न होतात आणि त्याला आपल्याला सामोरे जावं लागतं. मग यासाठी काही प्रिकॉशन्स आहेत, त्या प्रिकॉशन्स सुद्धा आपण घेणं गरजेचं आहे, ज्याची यंत्रणा शासनाने राबवली आहे. तुमच्या स्क्रीनवरती तुम्ही बघू शकताय आणि ही योजना जर आपण केली तर यापासून आपण वाचू शकतो. दॅट इज द प्रिव्हेंट ऑफ फ्लड. ओके, let's go to learn about storm. Storm, the formation of high and low air pressure belts in the atmosphere causes changes in weather resulting in strong winds or storms. याचाच अर्थ वादळे, आणि ही वादळे हवेत निर्माण होणारी कमी अधिक दाबाचे पट्टे आणि त्यामुळे हवामानात होणाऱ्या बदलांमुळे वेगाने जे वारे वाहू लागतात त्यामुळे निर्माण होणारी जी वाऱ्यांचा प्रवाह आहे त्याला आपण वादळ असे म्हणतो. मग याचे इफेक्ट्स कोणकोणते आहेत तो जाणून घेऊया. इफेक्ट्स म्हणजेच परिणाम, वादळांचे परिणाम. इफेक्ट्स ऑफ स्ट्रोम. ग्रेट डॅमेज इन द स्ट्रोम अफेक्टेड रिजन. वादळग्रस्त प्रदेशांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. ट्रिमेंडियस लॉस टू लाईफ अँड प्रॉपर्टी. जीवितहानी आणि
वित्तहानी मोठ्या प्रमाणात होते. डिस्रप्शन ऑफ इलेक्ट्रिक सप्लाय, वीज पुरवठा हा खंडित होतो. आणि याचबरोबर डिस्रप्शन ऑफ ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन म्हणजेच दळणवळण यंत्रणा सुद्धा खंडित होते. सायक्लोन, any large system of winds that circulates about a center of low atmospheric pressure in a counterclockwise direction north of the equator and in a clockwise direction to the south. Cyclonic winds move across nearly all regions of the earth except the equatorial belt and are generally associated with rain or snow. सायक्लोन याचाच अर्थ चक्रीवादळ. विषुववृत्ताच्या उत्तर दक्षिण दिशेने आणि दक्षिणेकडे एका घड्याळाच्या दिशेने कमी वातावरणीय दाबाच्या केंद्राच्या भोवती फिरणारी कोणतीही वारा प्रणाली त्याला आपण चक्रीवादळ असे म्हणतो. विषुववृत्तीय पट्टे जर वगळले तर चक्रवाती वारे हे पृथ्वीच्या जवळपास सर्वच प्रदेशात फिरतात आणि या वाऱ्यांमुळे चक्रीवादळांमुळे वेगवेगळ्या प्रमाणात जीवितहानी, आर्थिक हानी आणि परिसरातील काही वस्तूंची जी तोडफोड होते ही मोठ्या प्रमाणात होते. हा एक महत्त्वाचा आणि अत्यंत हानिकारक असा डिझास्टर आपल्याला दिसून येतो जो केरळ आणि याचबरोबर मुंबईसारख्या प्रदेशांमध्ये, गोव्यासारख्या प्रदेशांमध्ये, तामिळनाडूमध्ये आपल्याला दरवर्षी ऐकायला मिळतं की तिथे सायक्लोन्स किंवा सायक्लोनचे वारे हे आलेले आहेत आणि यामुळे तेथील लोकांचं जीवनमान, जीवितहानी आणि वित्तहानी झालेली आहे. Now it's turn to learn about forest fire. The carelessness of someone can initiate the fire in the forest. If there is excessive heat and the branches rub against each other causing friction, then naturally it can lead to forest fire too. If there is dry foliage in the forest and the winds are blowing at a speed, the forest fires spreads very rapidly. You can observe on your screen. Let's check out our textbook. Forest fires. A forest fire is an uncontrolled fire in a forest, pasture or grassland due to natural or man-made causes. Forest fires spread at a tremendous speed. म्हणजेच वनवा हा जो प्रकार आहे तो म्हणजे जंगल आणि कुरणे किंवा गवताळ प्रदेशात नैसर्गिक किंवा मानवी कारणांमुळे एक प्रकारची लागलेली अनियंत्रित आग आहे. वनवा पसरण्याचा वेग हा प्रचंड असतो जो तुम्ही आत्ताच मागील व्हिडिओमध्ये पाहिला आहे. मग याचे इफेक्ट्स काय काय आहेत? सो लेट्स गो टू नो अबाउट इफेक्ट्स ऑफ फॉरेस्ट फायर्स. द फर्स्ट वन इज great damage to natural wealth and biodiversity. We are watching effects of forest fire. Great damages to natural wealth and biodiversity चा अर्थ असाच की नैसर्गिक साधन संपत्तीचे प्रचंड प्रमाणात नुकसान होते. आणि सेकंड वन आहे पॉल्युशन ऑफ एअर, म्हणजेच काय तर हवा ही प्रदूषित होत असते. 4.6 यामध्ये तुम्ही फॉरेस्ट फायरचं पिक्चर सुद्धा पेज नंबर 28 वर दिलेला आहे टेक्स्ट बुक मध्ये, ते तुम्ही पाहू शकता. Let's watch about volcanic eruption. What is volcano? Explain. A volcano is a mountain that opens downward to a pool of molten rock below the surface of the earth. When pressure builds up, eruptions occur. Gases and rock shoot up through the opening and spill over or fill the air with lava fragments. थोडक्यात काय तर ज्वालामुखी हा एक पर्वत आहे जो पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या खाली दगडाच्या तलावाकडे खाली सरकलेला असतो. जेव्हा दाब वाढतो तेव्हा स्फोट होतो
आणि त्या स्फोटाबरोबर त्या ज्वालामुखी पर्वताच्या पोटातील वायू आणि दगडी कोळसा हा भयंकर लावा रसाबरोबर बाहेर पडतो. त्याची राख ही इतरत्र पसरली जाते आणि त्यामुळे हवेतले वातावरण हे दूषित होतं. So, what we have learned today, answer is kinds of disasters and their effects. But now it's time to prevent or reduce damage caused by natural or man-made disaster. We need to make emergency planning and management. Yes, it is the time for disaster management. म्हणजेच नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीमध्ये होणारे नुकसान आपल्याला जर टाळायचं असेल तर आपल्याला आपत्कालीन नियोजन किंवा व्यवस्थापन करणं आवश्यक आहे. म्हणून आज आपण पाहणार आहोत आपत्ती व्यवस्थापन म्हणजेच डिझास्टर मॅनेजमेंट. There is some work for you. Can you tell how many children are there in your class at present? But right now, because of the COVID-19 situation, we are in our home and we are learning from the home. So the answer is 40 or 50, or what is the number of your present students in that day? That is your answer. Okay. So the second question is, what would happen if 5 times this number is multiplied or this number sat in your class? म्हणजेच काय, ते जे मुलं बसलेले आहेत, समजा ते जर 35, 40 किंवा 50 मुलं असतील, ते जर 5 वेळेस त्यांना 5 पट त्यांची केली तर काय होईल? सो तिथे वर्गामध्ये अनागोंदी होईल, चेंगराचेंगरी होईल, बसायला जागा मिळणार नाही, हो की नाही? वर्गामध्ये अडचण निर्माण होईल, कारण की जर 40 मुलांची जर बैठक व्यवस्था आपली असेल आणि तिथे 5 पट जर मुलं वाढली तर तुम्हाला त्याची अडचण निर्माण होईल. देअर विल बी द chaos in your classroom. So the third question is, which kind of disaster can occur is in an extremely crowded place? भयंकर क्राउडेड प्लेस असेल तिथे काय होईल? तुम्ही स्वतःच विचार करा आणि या प्रश्नाचं उत्तर मला पोस्ट करा की जर भयंकर गर्दी असेल अशा ठिकाणी काय होईल. Let's come to our main point, disaster management. Here I am going to read that small passage. Listen carefully. Community participation and disaster management are closely related. Communication participation म्हणजे लोकांचा सहभाग आणि डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे आपत्ती व्यवस्थापन, यांचं नातं कसं आहे? जवळचं आहे. आर व्हेरी क्लोजली रिलेटेड. ओके. टेकिंग स्टेप टू प्रिव्हेंट डिझास्टर, मेकिंग प्लान्स टू फेस डिझास्टर and developing the capacity for that is called disaster management. It's a very simple way definition of disaster management. Again, I'm going to tell you, taking steps to prevent disaster, making plans to face disaster and developing the capacity for that is called disaster management. म्हणजेच आपत्ती टाळणे आणि आपत्तींना तोंड देण्यासाठी जी योजना तयार केली जाते, त्यासाठी जी क्षमता आपल्याला प्राप्त करावी लागते, यालाच आपण आपत्ती व्यवस्थापन असे म्हणत असतो, हो की नाही? मग प्रिव्हेंट ऑर रिड्यूस डॅमेज कॉज्ड बाय नॅचरल ऑर मॅनमेड डिझास्टर किंवा इमर्जन्सी प्लॅनिंग यासाठी जी करावी लागते, त्यासाठी आपल्याला मॅनेजमेंटची आवश्यकता असते. म्हणजेच काय तर नैसर्गिक किंवा मानवनिर्मित कारणांमुळे काही आपत्ती घडली, मग मानवनिर्मित कोणतं, मग बॉम्ब एक्सप्लोजन असेल किंवा बिल्डिंग कोलॅप्स झाले असतील किंवा पूल ब्रेक झाला असेल किंवा काहीतरी आग लागली असेल किंवा वीज प्रवाह खंडित झाल्यामुळे काहीतरी भयंकर नुकसान झालं असेल, या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सुद्धा आपल्याला यंत्रणा आखावी लागते. मग अशी यंत्रणा कोण आखणार? मग याच्यावरती काम कोण करतं बघा? आपल्या भारतामध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ॲट वर्क. द नेम ऑफ दॅट इन्स्टिट्यूट इज द नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट विच वॉज established in 2005. Okay, actually in 25th December 2005 the National Disaster Management Authority was established. It undertakes planning and implementation of disaster management work. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या संस्थेची जी स्थापना आहे ती 25 डिसेंबर 2005 मध्ये करण्यात आली होती आणि या व्यवस्थापन प्राधिकरण संस्थेमार्फत अनेक नियोजन ही केले जाते की आपत्ती कशा पद्धतीने आपण रोखली पाहिजे. सो ऑलवेज रिमेंबर स्टुडंट्स,
ड्युरिंग अ डिझास्टर, एखादी कोणतीही घटना आपत्ती जर घडली असेल तर हेल्पिंग अँड सपोर्टिंग इच अदर, प्रत्येकाने प्रत्येकाला मदत करा, सहकार्य करा, हे आपलं कर्तव्य आहे. अदर इज अवर मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी, हे आपलं प्रमुख कर्तव्य आहे. आपत्ती काळात एकमेकांना मदत करणे व सहकार्य करणे ही आपली सर्वांची नैतिक जबाबदारी आहे आणि आपण ही पार पाडली आहे. सन 2019च्या पूर परिस्थितीमध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड अशा ठिकाणी आपण मदत पोच केली होती. काही आपण अन्नदान केलं होतं, कपडे, वस्तू, अशा ज्या काही आवश्यक ज्या गरजा होत्या, मेडिसिन्स होत्या, आपण त्या गरजू लोकांपर्यंत पोहोच केल्या होत्या. आणि असंच कर्तव्य, हीच जबाबदारी आपण सांगलीकरांनी असू दे, शिराळकरांनी असू दे, सागवकरांनी असू दे, इव्हन आपल्या सर्व भारतीयांनी असू दे, ही पार पाडलीच पाहिजे. बिकॉज ऑफ it's our moral responsibility. So don't forget, it's always remember that during a disaster, helping and supporting to each other is our moral responsibility. If you are in trouble or someone need help, then contact on these emergency numbers. There is lots of type of emergency we are facing in that days. So for your importance or for your safety, I am providing you some contact numbers which was related to our districts. सांगली जिल्ह्याशी संबंधित असणारे कॉन्टॅक्ट नंबर्स मी तुमच्याशी शेअर करत आहे. त्याचबरोबर पोलीस कंट्रोल रूम, फायर ब्रिज, ॲम्ब्युलन्स, नॅशनल लेवल सिंगल इमर्जन्सी नंबर फॉर डिझास्टर रिलीफ, त्यानंतर ह्युमन ट्रॅफिकिंग, बाल म्हणजे मुलांची जी एक प्रकारची छळ होतात त्यांच्यावरती काही जी यंत्रणा राबवली जाते त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर्स, ॲज वेल ॲज कोविड-19च्या सिच्युएशनमध्ये आपण त्याला कशा पद्धतीने सामोरे जावं यासाठी असणारे नंबर्स, वुमन हेल्पलाईन, त्याचबरोबर सिनियर सिटीजन हेल्पलाईन, रेल्वे इन्क्वायरीज, एक्सेट्रा एक्सेट्रा टाईपचे अगदी महत्त्वाचे कॉन्टॅक्ट नंबर्स मी आपल्या व्हिडिओमध्ये आता शेअर करत आहे. तुम्हाला जर आवश्यक वाटत असेल तर तुम्ही याचे स्क्रीनशॉट घेऊन ठेवताय तरी चालतंय. ॲज वेल ॲज तुम्ही जर हे नंबर्स कोणत्या तरी वहीमध्ये नोट डाऊन केले तरी सुद्धा चालेल. सो फायनली वी आर कम्प्लिटिंग हिअर अवर second part of our 4th chapter, and today we are learned about flood and effects of flood, then storm and effects of storm, then forest fire, effects of forest fire, as well as we are introducing about the volcano eruptions. Okay, and we learned about the disaster management and providing some contact numbers which is very important to you and your family. So just note down that all numbers, and here we go to get some questions of our second part. आजच्या पाठाचे तुम्हाला काही प्रश्न मी देणार आहे जी सोडवून तुम्ही मला व्हॉट्सअपवरती दाखवणार आहात. सो तुमच्या स्क्रीनवरती ही क्वेश्चन्स आहेत, ही सर्व तुम्ही लिहून घ्यायची आहेत आणि याची उत्तरे व्हॉट्सअपवर द्यायची आहेत. सो हॅव अ गुड डे, टेक केअर.